नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे भूमी खरा गुन्हेगार कोण आहे त्याला शोधून काढण्याचा प्रयत्न करत असते. आकाशला विनाकारण कुणी अरेस्ट करायला लावले असेल आणि या सगळ्याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे भूमी शोधून काढण्याचा प्रयत्न करणार असते. पण आता भूमीला तांडेलची मदत मिळते आणि तांडेल रागिणीच्या विरोधामध्ये जाऊन पोलीस स्टेशनला आता कंप्लेंट करतो की हे जे काही घडलंय ते सगळं तांडेलनी स्वतःहून केलेलं नाही आहे, तर रागिणी पटवर्धनने त्याच्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे. तांडेलला या प्रकरणामध्ये रागिणीने फसवलेलं आहे असं आता सगळी साक्ष तांडेल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देतो आणि त्याच्याबरोबर त्याची बायको संगीतासुद्धा असते. आणि हे प्रकरण आता तांडेल भूमीला सांगतो आणि नंतरला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारसुद्धा नोंदवतो आणि पोलीस आता रागिणीला अरेस्ट करून घेऊन जातात. तर इथे रागिणीचा सगळा आता काळा चिठ्ठा पोलीस स्टेशनमध्ये तांडेलने सांगून आता इथे रागिणीला पोलीस येऊन अरेस्ट करून घेऊन जातात आणि त्यामुळे इथे आता रागिणीची सगळी पापं ही एकदाच बाहेर आलेली असतात. तर इथे अचानक असं काय घडतं की तांडेल भूमीला सगळं सत्य सांगून टाकतो आणि मग भूमी, तांडेल आणि तांडेलची बायको हे तिघंजणं पोलीस स्टेशनला जाऊन रागिणीच्या विरोधात तक्रार नोंदवतात. ते आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे तांडेलला अरेस्ट करून ठेवलेलं असतं. तांडेल पोलीस स्टेशनमधून पळून येतो कारण त्याला भूमीला आता रागिणीचं आणि अभिचं सगळं सत्य सांगायचं असतं. कारण रागिणीच्या सांगण्यावरून तांडेलला अरेस्ट केलेले असते, पण इथे रागिणी त्याला सोडवण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नाही. तर इथे बाहेर आल्यानंतर आता तांडेल भूमीला सगळं सत्य सांगायला जाणार तेवढ्यात अभि त्याला पकडतो आणि त्यांच्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवतो. त्यानंतर इथे आता तांडेलचा गेम रागिणीने करायला सांगितलेला असतो. सगळ्याच्या मागे रागिणीचं मास्टर माइंड आहे हे कुणालाही अजून माहिती नसतं. फक्त तिचं सत्य भानुशाली आणि तांडेल या दोघांनाच माहिती असतं आणि त्यामुळे इथे भानुशाली आणि तांडेलला रागिणी सतत आपल्या कामासाठी वापरत असते, त्यांना पैसे देत असते. पण इथे रागिणीने आता तांडेलला मारण्याचा प्लॅन केलेला असतो. त्यामुळे इथे आता तांडेलसुद्धा रागिणीचं सत्य भूमीला सांगायचं, कारण तिच्या नवऱ्याला मारण्याच्या मागे रागिणीचा खूप मोठा हात आहे हे भूमीला जर कळलं तर भूमी स्वतःहून रागिणीला अरेस्ट करेल. तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करून पोलिसांना तिला अटक करायला सांगेल हे तांडेलला माहिती असतं. त्यामुळे इथे आता तांडेल भूमीला सत्य सांगू नये म्हणून त्याचाच गेम कर असं तिने अभिला सांगितलेलं असतं. अभि म्हणतो की उद्याच्या उद्या तांडेलला इथून गायब करतो. तर आता गोडाऊनमधून तांडेल स्वतःच पळून जातो, कारण त्याला माहिती असतं आता हे लोक मला दुसरीकडे घेऊन जातील आणि मला ठार मारून टाकतील. पण त्याच्या आधी मला भूमीला सगळं काही सत्य सांगायचं आहे. त्यामुळे तो आता गोडाऊनमधून कसाबसा पळून जातो. तर ही बातमी आता अभिला कळते. अभिला त्याची माणसं फोन करतात. अभि म्हणतो, काय रे, झालं का काम? तांडेलला घेऊन गेलात का मारायला? तर इथे त्याची माणसं म्हणतात, तांडेल पळून गेला. अभिची आता झोपच उडते. आता तांडेल भूमीला कुठे गाठेल आणि सगळं सत्य सांगेल या गोष्टीची सतत त्याला भीती वाटते. तर इथे भूमीला आता आठवत असतं की या सगळ्याच्या मागे कोण असेल. तेव्हा रघु काका म्हणालेले असतात की कोण असेल, कधी कधी जवळचीच माणसं धोका देतात. आता FIRची पावतीच बघा ना, घरामध्ये कुठल्या तरी महत्त्वाच्या व्यक्तीकडे असेल, पण ती पावती तुमच्यापर्यंत जशी काय मुद्दामून पोहोचली तेव्हा आता भूमीला रागिणीवरती संशय आलेला असतो. पण तरीसुद्धा तिचा विश्वास काही बसत नसतो. तरीसुद्धा कुठेतरी संशयाची पार ही चुकचुकलेली असते. सतत तिचा निशाणा रागिणीकडे जात असतो. पण रागिणीचा गोड स्वभाव तिला असं वाटत असतं की नाही, परत आत्या काही असू शकत नाही. त्यामुळे भूमी आता विचारात पडलेली असते. पण तरीसुद्धा रघु काका सतत भूमीला सांगत असतात की जी माणसं गोडगोड बोलतात, आपली वाटतात, ती कधी कधी आपल्याला धोका देऊन जातात. तेव्हा इथे भूमीला आता रागिणी ज्या ज्या ठिकाणी तिला भेटलेली असते ते ठिकाणं सगळी तिला आठवत असतात. त्यानंतर इथे आता बॉम्ब ब्लास्ट प्रकरण, त्याच्यामध्ये सुद्धा आकाशला आणि भूमीला मारणारी व्यक्ती कोण होती, त्याचबरोबर पैशाच्या प्रकरणामध्ये ऑफिसमध्ये आकाशला अरेस्ट करणारी व्यक्ती कोण होती, हे सगळं काही आता भूमीला शोधून काढायचं असतं.
तर इथे तांडेल आता भूमीला शोधता शोधता आता प्रशांतला सापडतो. कारण प्रशांत आता तांडेलच्या वस्तीच्या बाहेर उभा असतो. तांडेल तिथे जातो आणि प्रशांतला म्हणत असतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्रशांत म्हणतो, तांडेल तू इथे? तू तर पोलीस स्टेशनमध्ये होतास ना? तेव्हा तांडेल म्हणतो, हो, मी आता पळून बाहेर आलेलो आहे, कारण मला तुमच्या बहिणीला सगळं सत्य सांगायचं आहे. तुमच्या बहिणीला भूमीला फोन कर. मला तिला सांगायचं आहे की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये कुणाचा हात होता, आकाश महाजनला अरेस्ट करण्यामध्ये कुणाचा हात होता, त्याला फ्रॉड केसमध्ये फसवणारी व्यक्ती कोण आहे, मला सगळं काय माहिती आहे. तू भूमीला फोन लावून माझ्याकडे दे. तेव्हा प्रशांत आता भूमीला फोन लावतो, पण तेवढ्यातच तिथे पोलीस येतात. पोलीस आल्यानंतर तांडेल तिथून पळून जातो. तांडेल जाता जाता प्रशांतला म्हणतो, तुझ्या बहिणीला सांग मला भेटायला आमच्याच वस्तीच्या बाहेर, आणि तिला सांग की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये जी व्यक्ती होते, तिच्या नवऱ्याला फसवणारी व्यक्ती कोण होती हे सगळं मला माहिती आहे. मी सगळं काही सत्य तिला सांगेन. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो की ठीक आहे. तांडेल आता पळून गेल्यानंतर प्रशांत भूमीला फोन करतो आणि म्हणतो, भूमिताई, मला तांडेल भेटला होता. त्याला तुला महत्त्वाची माहिती सांगायची आहे की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये आणि त्याचबरोबर जिजूला फसवणारी व्यक्ती ही कोण आहे हे सगळं काही तांडेलला माहिती आहे. त्याच्यामुळे तू काही कर आणि तांडेलला भेट. त्याला तुला भेटून सगळं काही सांगायचं आहे. तेव्हा भूमी आता सकाळ सकाळ तांडेलच्या वस्तीच्या बाहेर जाते, कुणालाही काही न सांगता. तेव्हा इथे आकाश विचारतो की मानसी, भूमी कुठे आहे? मानसी म्हणते, भूमिताईचं महत्त्वाचं काम आहे, तेव्हा ती बाहेर गेले. रागिणीला खूप मोठा धक्का बसतो. भूमी आता कुठे गेली असेल असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा इथे आता तांडेल येतो आणि भूमीला म्हणतो की मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे. आणि मग स्टार्टिंगपासून अगदी बॉम्ब ब्लास्टपासून ते इथे आकाशला फसवण्यापर्यंत, आकाशला मारण्यापर्यंतचे जे काही प्लॅनिंग रागिणी आणि अभिने दोघांनी मिळून केलेले असतात, हे सगळं काही तांडेल आता भूमीला सांगतो. तो म्हणतो की रागिणी पटवर्धन ही आकाश महाजनला प्रॉपर्टीसाठी वारंवार मारण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हालासुद्धा. त्याचबरोबर रागिणी पटवर्धनने स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा फिकीर केली नाही. त्यांनासुद्धा खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकलं होतं, कारण पोलिसांचं आणि घरच्या लोकांचं लक्ष तिच्याकडे जाऊ नये म्हणून. ते लक्ष डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी रागिणी पटवर्धनने स्वतःच्या नवऱ्यालासुद्धा जेलमध्ये टाकलं. तेव्हा इथे आता आकाशला तिने कसा मारण्याचा प्रयत्न केला, आकाश महाजन यांच्या आईवडिलांना कसं मारलं, त्याचबरोबर आकाश आणि भूमीला कसं मारण्याचा प्रयत्न केला होता, या सगळ्या गोष्टी आता तांडेल भूमीला सांगतो. भूमीला विश्वास बसत नसतो. ती म्हणते, तुम्ही खरं बोलताय ना? तेव्हा इथे तांडेलची बायकोसुद्धा येते आणि संगीता म्हणते की आम्ही दोघेही खरं बोलतोय. आम्ही तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दिसत होतो ना, दोघेही. आम्ही तेव्हा रागिणीलाच तिथे भेटायला येत होतो, कारण रागिणी आम्हाला पैसे देत होती. बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये जेव्हा रागिणीने जी बोट ब्लास्ट केली होती ती माझीच होती, असं सुद्धा तांडेल सांगतो. आणि त्याची व्हिडिओ क्लिपसुद्धा माझ्याकडे आहे. तेव्हा तांडेल ती व्हिडिओ क्लिप आता त्याच्या बायकोला संगीताला आणायला सांगतो आणि मोबाईलमध्ये आता ती व्हिडिओ भूमीला दाखवतो सुद्धा. भूमीला विश्वास बसत नाही की जी रागिणी आकाशच्या कल्याणाचा विचार करत असते, आकाशबरोबर गोड वागत असते, आकाशची आई गेल्यानंतर त्याची आई झालेली असते, ती आकाशच्या जीवावरती उठू शकते फक्त प्रॉपर्टीसाठी. हा विश्वास भूमीला रागिणीवरती बसत नसतो. तेव्हा भूमी म्हणते, मग आता आपण काय करायचं? आपल्याला आत्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करावी लागेल. तेव्हा इथे तांडेल म्हणतो, जरूर करा, कारण आता ही रागिणी गप्प बसणार नाही आहे. तिला माहिती आहे मी जेलमधून पळालो आहे आणि तिने माझ्या मागावरती गुंड लावलेले आहेत मला मारण्यासाठी. त्याच्यामुळे आता माझं काही खरं नाही आहे. पण त्याआधी मला रागिणी पटवर्धनचं सगळं सत्य पोलिसांना सांगायचं आहे, जेणेकरून तिने मला एवढा दिवस विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं होतं. आता तिलासुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी आहे. कारण रागिणी पटवर्धन खूपच जास्त विक्षिप्त बाई आहे. कारण तिला घरच्या लोकांची काळजी नाही आहे, तिला स्वतःच्या भाच्याची, नवऱ्याची, तिला स्वतःच्या मुलांचीसुद्धा पडलेली नाही आहे. तिला फक्त हवी आहे महाजनांची प्रॉपर्टी. कारण आकाश महाजन यांची प्रॉपर्टी त्यांच्यानंतर त्यांच्या बायकोच्या नावावरती होणार आहे. त्यामुळे इथे रागिणीला तुम्हाला दोघांनासुद्धा मारायचं आहे. आणि हे षडयंत्र तिने खूपच जास्त आधीपासून रचलं होतं, पण त्याबद्दल तुम्हाला कुणालाही काही माहिती नाही आहे. कारण ती सगळ्यांबरोबर गोड वागण्याचं नाटक करते. अगदी आकाश महाजन यांनासुद्धा माहिती नाही आहे की त्यांची आत्या त्यांना स्वतःला मारण्याचा प्रयत्न करते.
तेव्हा इथे आता जे काही पुरावे तांडेलकडे असतात ते त्याच्या बायकोने जपून ठेवलेले असतात. ते पुरावे आता भूमी म्हणते की माझ्याबरोबर तुम्ही आता पोलीस स्टेशनला चला. तेव्हा आता पोलीस स्टेशनला जाऊन आता रागिणीच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवलेली असते. तेव्हा इथे पोलिसांना आता भूमीने त्याचबरोबर तांडेलने सगळे पुरावे दिलेले असतात आणि म्हणतात मी जे काही केलं ते सगळं रागिणी पटवर्धनच्या सांगण्यावरून केलं होतं, कारण तिने मला धमकी दिली होती, जर मी तिचं ऐकलं नाही तर ती मला ठार मारून टाकेल. आणि इथे संगीता तांडेलची बायकोसुद्धा आता पुरावे देते. तेव्हा इथे पोलीस स्टेशनमध्ये आता रागिणीच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवून घेतलेली असते आणि भूमी आता स्वतःबरोबर पोलीस घेऊन आता घरीसुद्धा येते. पोलिसांना बघून रागिणी खूप जास्त घाबरते. तेव्हा रागिणी म्हणते भूमी हे काय, तू पोलिसांना का घेऊन इथे आली आहेस? तेव्हा तिथे आता तांडेलसुद्धा येतो. तांडेलला बघून रागिणी खूप जास्त घाबरते आणि अभिसुद्धा. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या, आता मला कदाचित सांगावं लागणार नाही की मी इथे पोलिसांना का घेऊन आले ते. तेव्हा इथे रागिणी म्हणते मी समजले नाही. तेव्हा भूमी म्हणते की तांडेल तुम्हीच सांगा तुम्ही इथे का आलात ते. तेव्हा तांडेल आता रागिणीने जे जे काही गुन्हे केलेत ते सगळे पोलिसांना आणि सगळ्या घराण्यासमोर सांगतो. महाजनांच्या घरामध्ये राहून कसा आकाश महाजनला संपवण्याचा प्लॅन इथे रागिणीने केला होता हे सगळं आता तिचा नराधमपणा समोर आलेला असतो. राजाराम काका, अथर्व या सगळ्यांना धक्का बसलेला असतो की आपली आई अशी सुद्धा असू शकते. तर इथे काही व्हिडिओ क्लिप असतात जे तांडेलने व्हिडिओ करून ठेवलेले असतात. भूमी घरातील लोकांना ते सुद्धा दाखवते. बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये इथे रागिणीने आकाशला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, भूमीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो व्हिडिओसुद्धा तांडेलकडे असतो. त्यामुळे इथे आता रागिणीचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. तेव्हा इथे रागिणी आकाशला, राजाराम काकांना सगळ्यांना म्हणत असते मी काही नाही केले. पण आता पुरावे बघितल्यानंतर सगळेजण आता गप्प झालेले असतात. त्यामुळे इथे आता रागिणीला भूमी पोलीस घेऊन येते आणि अरेस्ट करायला लावते. तर इथे ऑफिसमध्ये फ्रॉड प्रकरणामध्ये आकाशला अटक करणारी व्यक्तीसुद्धा रागिणी पटवर्धन होती आणि तिच्याबरोबर अभि होता. हे सुद्धा आता भूमी स्पष्ट करते आणि पुरावे दाखवून आता हे सिद्धसुद्धा करते की रागिणीच ती व्यक्ती आहे जिने आकाशला या प्रकरणामध्ये अडकवलं होतं. तरी त्या आकाशला विश्वास बसत नसतो. पण आता सगळे पुरावे दाखवल्यानंतर इथे घरातील लोकांनासुद्धा विश्वास बसतो की रागिणीने कसं गोड गोड बोलून प्रॉपर्टीसाठी आकाशला मारण्याचा प्रयत्न केला होता. ते सुद्धा वारंवार सगळ्या व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर, सगळे इथे व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर आता सगळ्यांना विश्वास बसतो. रागिणीच्या सांगण्यावरून तांडेल आणि भानुशाली दोघेही इथे त्यांची कामं करत असतात. तर इथे राजाराम काकांना फसवणारी व्यक्तीसुद्धा रागिणी होती हे जेव्हा सगळ्यांना कळतं तेव्हा आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे आता रागिणीला पोलीस घेऊन जातात आणि आकाश मात्र रडत असतो. त्याला आपल्या आत्यावरती विश्वासच बसत नसतो. पण फायनली भूमीने जो विचार केलेला असतो की आकाशला फसवणारी व्यक्ती कोण आहे, बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये ती व्यक्ती कोण होती, हे सगळे प्रश्न जे भूमीला पडलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं भूमीने स्वतः शोधून काढलेली असतात आणि तिला मदत मिळालेली असते तिच्या भावाची, प्रशांतची. तांडेलची बायको संगीता, त्या दोघांच्या अंगाशी हे प्रकरण आल्यानंतर भूमीला आता साथ देऊन रागिणीचं सगळं कारस्थान तिला सांगून आता भूमीच्या मदतीने रागिणीला अरेस्ट झालेली असते आणि रागिणीला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळालेली असते. आणि रागिणीला एकटीला शिक्षा झालेली नसते. तर आत्तापर्यंत रागिणीने जे जे काही प्लॅन केलेले असतात त्याच्यामध्ये बरोबरीने अभिसुद्धा असतो. कारण अभिला हे सगळं माहिती असतं आणि तो रागिणीची साथसुद्धा देत असतो. त्याच्यामुळे रागिणीच्या बरोबर अभिसुद्धा आता शिक्षा भोगायला पोलीस स्टेशनमध्ये जातो. कारण त्यालासुद्धा अरेस्ट केली जाते. त्याच्या विरोधातसुद्धा गुन्हा हा दाखल झालेला असतो. तर इथे रागिणी आता राजाराम काकांना म्हणत असते की माझं चुकलं, खरंच मला माफ करा. तर इथे राजाराम काका म्हणत असतात माझी काही चुकी नसताना मला जेलमध्ये पाठवलं होतंस ना, तू तर सगळे गुन्हे केलेले आहेस, मग तुला त्याची शिक्षा मिळायला नको का? आकाशला स्वतःचा मुलगा म्हणवत होतीस आणि आकाशलाच मारण्याचा प्लॅन करत होतीस. आकाशची बायको भूमी तिच्या जीवावरती उठली होतीस. अगं ज्या घरामध्ये आपण खात होतो त्याच घरामध्ये अशी घाण करायला तुला काहीच वाटलं नाही का? तेव्हा इथे हे सगळं कशासाठी, प्रॉपर्टीसाठी. ज्या प्रॉपर्टीवरती आपला काहीच अधिकार नाही आहे ती तुला हवी तरी कशाला होती. आणि तसंही आकाशने कधीच तुला
या घरामध्ये दुय्यम स्थान दिलं नव्हतं, मग हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, मला तुझ्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती. तेव्हा इथे रागिनी सगळ्यांची माफी मागत असते, पण कुणीही आता तिला थांबवण्यासाठी प्रयत्न करत नाही. आणि आता गुन्हा दाखल केल्यामुळे रागिनीला आणि अभिला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि दोघे जेलमध्ये गेलेले असतात.